बातमी वर्ध्यामधनं आहे। आता वर्ध्यातल्या पुलगावमधील केंद्रीय दारुगोळा भांडारात स्फोटानंतर आगडोंब उसळलाय। त्यामुळे आजूबाजूची 2 गावं स्थलांतरित करण्यात आली आहेत। या आगीमध्ये आतापर्यंत 13 जण जखमी झालेत। काल रात्री उशिरा हा स्फोट झाल्याची माहिती आहे। पराग ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पराग, या आगी संदर्भात आताचे काय अपडेट्स आहेत? सध्या यामध्ये 13 जणांवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यात किरकोळ जखमी होते, सगळे आउट ऑफ डेंजर आहे। काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती, मोठा स्फोट झालाय। त्यामुळे आजूबाजूच्या बऱ्याच गावापर्यंत त्याचा आवाज पसरला होता। रात्रीपासूनच खडबड झाली होती, पण हा सगळा एरिया मिलिटरीच्या अखत्यारीत असल्यामुळे तिथे बाहेरच्या लोकांना कुठेही प्रवेश नाहीये। बाहेरचे पोलीस कर्मचारी सुद्धा त्या आतमध्ये जाऊ शकत नाही। सगळं व्यवस्थापन जे आहे ते आतमधल्या याच्यात फक्त मिलिटरीचंच आहे। त्यातले बरेच लोक जखमी झालेले आहे। यात 13 जण जखमी झाले असल्यामुळे त्यांना 13 जणांवर सध्या सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। आगीचे लपटे मोठ्या दूरपर्यंत होता, धूर उडत होता, त्यामुळे लोकांना नेमकं काय झालं हे पण कळत नव्हतं। आणि मिलिटरीकडून कुठलीही अधिकृत माहिती देत नसल्यामुळे सध्या नेमकं काय सुरू आहे किंवा किती जण नेमके जखमी झाले, काही मृत्यू झाले, याची कुठलीच अधिकृत माहिती अद्यापर्यंत मिळत नाहीये। फक्त साधारण जी आता आपल्याकडे माहिती आहे ती 13 जण जखमी आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तर यामुळे 2 गावांना स्थलांतरित सुद्धा करण्यात आलेलं आहे। ही कारवाई जिल्हा प्रशासनाने केली आहे, कारण की ही 2 गावं त्या मिलिटरी डिपोजिट जिथे स्फोट झाला त्याच्या जवळच असल्यामुळे त्या 2 गावांना पुढील सुरक्षा म्हणून त्यांना 2 गावांना हलवलं आहे। त्या 2 गावांची नावे अशी आहे की एक आहे आगरगाव आणि एक आहे नागाझरी। तर त्या लोकांना देवडी तालुक्यातील काही शाळांमध्ये इकडे तिकडे स्थलांतरित केलेलं आहे। सध्या एवढी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आहे। पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या मिलिटरी परिसरात जाता येत नाहीये, एवढी माहिती सध्या मिळत आहे। अश्विन।